महाराष्ट्र राज्याच्या 15व्या विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंबरला पार पडल्या आणि त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला आणि या निकालामध्ये महायुतीला म्हणजे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या युतीला स्पष्टपणे बहुमत मिळालं आणि त्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडला। याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तसंच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। हे तीन व्यक्तिमत्व पुढचे 5 वर्ष आपल्या महाराष्ट्राचा राज्यकारभार हा हाकणार आहेत आणि त्या अनुषंगाने पुढच्या काही दिवस आपल्या सर्व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये या तिघांबद्दलची जी पार्श्वभूमी आहे, त्यांनी वेगवेगळे पद कोणते कोणते उपभोगलेले आहेत, त्यांनी कोणते रेकॉर्ड केलेले आहेत, याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। त्यामुळे आपल्याला याच्यावर डिटेल माहिती असणं आवश्यक आहे, कारण निवडणुका ह्या 5 वर्षाला होतात आणि 5 वर्षाला निवडणुका होतात। त्याच्यामुळे आपल्याला साहजिकच आहे त्या 5 वर्षाच्या निवडणुकाबद्दल आपल्याला माहितच पाहिजे, कारण ही चालू घडामोडी म्हणून दर 5 वर्षाला होणार आहे किंवा जीएस म्हणून सुद्धा याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो। तिघांचा शपथविधी तारखा सुद्धा काही महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला। कोणत्या कोणत्या तारखा लक्षात ठेवायच्या? आता 20 नोव्हेंबर लक्षात ठेवायचे आहे, निकाल झाला। 23 नोव्हेंबर लक्षात ठेवायचं आहे, त्या दिवशी मतदान झालं आणि 5 डिसेंबर ही सुद्धा तारीख लक्षात ठेवायची। 5 डिसेंबरला जे आहे ते 5 डिसेंबरला नव्याने सरकार जे आहे ते स्थापन झालेलं आहे, शपथविधी हा झालेला आहे, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शपथ दिलेली आहे। ठीक आहे, तर हे सुरू करूया आपण। पहिला मुद्दा म्हणजे तो पुन्हा आलोय, देवेंद्र फडणवीस यांचा डायलॉग फेमस होता, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, आणि तसंच झालेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत। तर देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा 18वे व्यक्ती होते, ज्यावेळेस 2014ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते देवेंद्र फडणवीस हे 3दा शपथ घेतली। त्यांनी 14ला घेतली, 19ला घेतली, 24ला पण घेतलेली। अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल माहिती पाहूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री झाले होते 2014ला आणि त्यानंतर त्यांनी 3 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे। 3 वेळा कधी? पहिल्यांदा 31 ऑक्टोबर 2014ला लक्षात त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती आणि त्यावेळेस त्यांचं वय 44 होतं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार आहेत आणि 2 नंबरचे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। शरद पवार 1978ला वयाच्या 38व्या वर्षीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते, आल्या लक्षात। अशा पद्धतीने वसंतदादा पाटील यांच्या विरोधात बंड केला आणि ते मुख्यमंत्री झालेले होते ते, आणि त्याच्यानंतर 2 नंबरला हे तरुण आहेत। त्यानंतर 23 नोव्हेंबरला शपथ घेतली होती, सर्वात कमी काळ 23 ते 28 नोव्हेंबर ते मुख्यमंत्री होते, पहाटेचा शपथविधी, आलं लक्षात। आणि तिसरी शपथ घेतलेली 5 डिसेंबर 2024ला। अशा पद्धतीने 3 वेळेस घेतलेली तारखा सुद्धा लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर, 23 नोव्हेंबर, 14, 19 आणि 5 डिसेंबर 2024 ही तर तारीख खूप जास्त महत्वाची आहे। त्यानंतर बघा शिक्षण त्यांचं नागपूर या ठिकाणी लॉचं शिक्षण झालेलं आहे, तसंच जर्मनीमध्ये बर्लिन या ठिकाणी मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मध्ये डिप्लोमा पण त्यांनी केलेला आहे। अशा प्रकारे छोट्या मोठ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात, त्या सुद्धा लक्षात असू द्या। त्यानंतर 1992ला ते वयाच्या फक्त 22व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते। नगरसेवकासाठी पात्रता 21 वर्षाची, ते 22व्याच वर्षी निवडून आले होते। त्यानंतर 1997ला नागपूर शहराचे वयाच्या 27व्या वर्षी ते महापौर झाले होते। कधी कधी विचारलं जातं की तुम्हाला खाली देवेंद्र फडणवीस यांनी खालीलपैकी कोणतं पद, कोणत्या पदावर ते नव्हते किंवा होते माहित असणं गरजेचं आहे, आणि त्या काळातले भारतातले सर्वात तरुण महापौर देवेंद्र फडणवीस होते। ते नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघामधून, विधानसभेच्या मतदारसंघ सुद्धा IMP लक्षात ठेवा, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून 6 वेळा आमदार झालेले आहेत। किती वेळा? 6 वेळा, म्हणजे 6व्यांदा निवडून आले आहेत। त्यांनी अजून पद महत्वाचं 2019 ते 22 मध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने 30 जून 2022 ते 4 डिसेंबर पर्यंत आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे। ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने त्यांनी महत्वाचे मंत्रिपद सुद्धा लक्षात ठेवा, ते गृहमंत्री सुद्धा त्यांनी काम पाहिलेले, अर्थमंत्री सुद्धा म्हणून काम पाहिलेले, महत्वाचेच मंत्रिपद लक्षात ठेवायचे। मुख्यमंत्र्याकडे इतरही खाते असतात छोटे मोठे, पण महत्वाच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, हे त्यांची कारकीर्द आहे राजकारणामध्ये, त्यांनी वेगवेगळ्या पदावर राहिलेले, लक्षात, ते पद सुद्धा लक्षात
ठेवा. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही गोष्टी त्यांनी रेकॉर्ड्स केलेत, ते रेकॉर्ड्स तुम्हाला माहितच असणं गरजेचं आहे, बरोबर आहे का. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री राहून नंतर मुख्यमंत्री झालेले महाराष्ट्राच्या इतिहासातले ते पहिलेच व्यक्ती. आतापर्यंत 10 उपमुख्यमंत्री झाले, पण एकालाही उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री होता आलं नाही, ते एकमेव आहेत. हे खूप महत्वाचं, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री पदाचा 5 वर्षाचा कालखंड, म्हणजे साधारणतः विधानसभेचा कार्यकाल 5 वर्ष असतो, त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री पद भूषवणारे ते वसंतराव नाईक यांच्यानंतर दुसरेच व्यक्ती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष कार्यकाल पूर्ण करणारे 2च मुख्यमंत्री, एक वसंतराव नाईक जे की महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत, आणि दुसरे देवेंद्र फडणवीस, ते 11 वर्षापेक्षा जास्त मुख्यमंत्री होते. ठीक आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या नंतरचे दुसरे सर्वात तरुण. तुम्हाला शरद पवार सांगितलं 38 वय आणि देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा 44 वय. या मागाशीच आपलं बोलणं झालं याच्यात. दुसरे सर्वात तरुण. त्याच पद्धतीने एकाच विधानसभा कार्यकालामध्ये, म्हणजे जी 14वी विधानसभा होती 2019 ते 2024 या कालखंडामध्ये, एकाच विधानसभेमध्ये ते मुख्यमंत्री सुद्धा झाले, उपमुख्यमंत्री सुद्धा झाले आणि विरोधी पक्षनेते पण झाले. असे एकाच विधानसभा कार्यकालात 3 महत्वाचे पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले व्यक्ती होते, ते सुद्धा लक्षात ठेवा. 27व्या वर्षी महापौर झाले होते, त्यावेळेचे भारतातले सर्वात तरुण महापौर मगाशी सांगितलं. आणि त्यांच्या नातेवाईकाबद्दल बोलायचं झालं तर वडील गंगाधर फडणवीस हे विधान परिषदेचे आमदार होते, आणि त्यांच्या चुलती शोभा फडणवीस या महाराष्ट्रामध्ये मंत्री होत्या, अन्न व नागरी पुरवठा मंत्री. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. लक्षात. त्यानंतर महत्वाचं म्हणजे सर्वात कमी कालखंड मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत, 3च दिवस ते मुख्यमंत्री राहिले, 80 तासापेक्षा कमी. लक्षात. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे 18वे ते काय होते, मुख्यमंत्री होते, 18वे. आणि 9वे उपमुख्यमंत्री, व्यक्ती म्हणून कितवे, 9वे उपमुख्यमंत्री ते होते. अशा काही महत्वाच्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गोष्टी त्या तुम्हाला पाठच असणं गरजेचं, याच्यावर 100% प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. 18वे 9वे, 9 9 2 18 असं ट्रिकने लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री. आता उपमुख्यमंत्री आहेत अनाथांचा नाथ, त्यांचं गीत खूप फेमस आहे, तुम्हाला माहित असेल, एकनाथ शिंदे यांचं. लक्षात. अतिशय संघर्षातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेले एक रिक्षा चालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. अशा प्रकारे त्यांचा प्रवास आहे, त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची आता शपथ घेतलेली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर उपमुख्यमंत्री होणारे ते 10वे व्यक्तित्व, म्हणजे आतापर्यंत 10 व्यक्तींनी उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. त्यांचं मूळ गाव जे आहे ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये, सातारा जिल्हा, दरे हे मूळ गाव आहे त्यांचं. मूळ गाव कोणते, दरे, पण ते रिक्षा चालवण्यासाठी ठाण्यामध्ये होते आणि तिथंच त्यांचे राजकारण सुरू झालं. लक्षात. त्याच पद्धतीने हे सुद्धा महत्वाचं आहे, अगोदर मुख्यमंत्री झाले आणि नंतर मग DCM झाले, म्हणजे अगोदर मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री झालेले ते दुसरे व्यक्ती. फडणवीसांचं सुद्धा तसंच होतं, फडणवीस अगोदर मुख्यमंत्री झाले नंतर उपमुख्यमंत्री झाले. तसंच एकनाथ शिंदेचं सुद्धा आहे. महाराष्ट्राचे ते 20वे मुख्यमंत्री होते, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 20वे महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते. आतापर्यंत 5 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. किती वेळा, 5 वेळा. पहिल्यांदा ते 2004ला ठाणे मतदारसंघातून निवडून गेले, आणि त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यातलाच कोपरी 5 पाखाडी नावाचा मतदारसंघ आहे, कोपरी 5 पाखाडी, सध्या तिथूनच ते आमदार येतं. तिथून 2009ला, 2014ला, 2019ला आणि 2024ला असं 4 वेळा निवडून गेले. एकदा ठाण्यातून, एकदा, आणि 4 वेळेस कोपरी 5 पाखाडी या ठिकाणून विधानसभेवर. ठीक आहे. त्यानंतरचं महत्वाचं त्यांनी भूषवलेले पद 1997 आणि 2002 असे 2 वेळा ते ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. त्याच पद्धतीने सभागृह नेते ठाणे महानगरपालिकेचे म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. 2014ला तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र लढलं नव्हतं आणि फक्त भाजपाने सत्ता स्थापन केली होती एकट्याने. त्यावेळेस 1 महिना, नंतर महिन्याने मग शिवसेना सुद्धा सहभागी झाली होती. तेवढा 1 महिना 2014ला त्यांनी विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद सुद्धा भूषवलं होतं. हे सुद्धा पद भूषवलेले लक्षात ठेवा. त्यानंतर 2014ला फडणवीस सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. 2019ला पुन्हा नगर विकास मंत्री म्हणून सुद्धा काम केलं आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं होतं. आणि मुख्यमंत्र्याची कालखंड लक्षात ठेवा, तारखासह 30 जून 2022 ते 4 डिसेंबर 2024 त्यांनी महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. 20वे मुख्यमंत्री म्हणून लक्षात ठेवा, 30 जून ते 4 डिसेंबर 22 आणि 24. त्याच पद्धतीने बेळगाव मुक्ती आंदोलन, म्हणजे बेळगाव हे महाराष्ट्राचा अविभाज्य भाग, यासाठी आंदोलन झालेले, त्याच्यामध्ये त्यांना
40 दिवस तुरुंगवास सुद्धा झालेले, असं वेगळ्या काही गोष्टी असल्या त्यांच्याबद्दल स्पेशल तर त्याही विचारतात, म्हणून ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. बेळगाव आंदोलनामध्ये 40 दिवस त्यांना कारावास झालेला होता, त्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झालेले होते. नंतरचा एक माणूस, अतिशय कलाकार माणूस, दादा अजित दादा पवार, परमनंट उपमुख्यमंत्री. सत्ता कुणाची असो, 30 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले माननीय अजितदादा पवार हे सत्तेमध्ये येतं, लक्षात ठेवा. आणि परमनंट उपमुख्यमंत्री म्हणूनच इथं लिहिलंय. मुख्यमंत्री कोणी व्हा, उपमुख्यमंत्री मीच, मग फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, नाही तर उद्धव ठाकरे असो. अशा प्रकारे अजितदादांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची. तर त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती पाहूया. तर बघा, ते 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालेत. कितव्यांदा? 6व्यांदा. आणि देशामध्ये सगळ्यात जास्त वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे व्यक्ती ते. महाराष्ट्रातच नाही, देशामध्ये 6 वेळा उपमुख्यमंत्री पद. पहिल्यांदा 2010ला, त्यानंतर 2012ला, त्यानंतर 2019 या एका वर्षातच दोनदा. एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत, एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत, माफ करा एकनाथ शिंदे यांच्यासोबत. अशा पद्धतीने 2 वेळा. नंतर 2023ला शपथ घेतली आणि 24ला सुद्धा आता घेतलेली. म्हणजे एकूण 6 वेळा ते उपमुख्यमंत्री राहिले. तर हे खूप महत्वाचं, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो यावेळेस, लक्षात ठेवा. आणि त्यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून 4 मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. पहिलं म्हणजे पहिल्यांदा त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत काम केलं, नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलं, उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम केलेलं आहे. अशा 4 मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यातले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 2दा झालं, लक्षात, 2दा. आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत 2दा आहे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत 1दा आहे. अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे 4 मुख्यमंत्र्यांसोबत. हे सुद्धा लक्षात ठेवा. तारखाही लक्षात ठेवा, 10, 12, 19, 23, 24, 6 वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यानंतर पहिल्यांदा त्यांची राजकीय कारकीर्द 1991ला बारामती लोकसभेतून ते खासदार म्हणून निवडून आलेले होते. आणि त्यावेळेचे भारतातले सगळ्यात तरुण खासदार होते ते. पण ते 6च महिने फक्त खासदार राहिले. नंतर लगेच विधानसभा निवडणुका राहिल्या आणि पुन्हा बारामतीतून आमदार आले, आमदार म्हणून निवडून आले. 91लाच पुन्हा 6च महिने राहिले होते फक्त खासदार. मग ते 91 पासून ते 2024 पर्यंत, 1991 ते 2024 बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग 8 वेळा ते विधानसभेवर निवडून गेलेले आहेत, लक्षात ठेवा. 6 वेळा उपमुख्यमंत्री आणि 8 वेळा आमदार. महत्वाचं आहे पोरांनो, हे लक्षात ठेवा, पाठच पाहिजे. 1991 ते 2024. त्यानंतर 2022-23 या कालखंडामध्ये ते विरोधी पक्ष नेते होते. म्हणजे एकनाथ शिंदेनी शपथ घेतली आणि मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळेस अजित पवार हे विरोधी पक्ष नेते झाले होते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ह्या तिघांनी पण विरोधी पक्ष नेते पद भूषवलेले आहे, लक्षात ठेवा, लक्षात. आणि दोघांनी मुख्यमंत्री झालेत. दादा एकटेच राहिलेत आता मुख्यमंत्री व्हायचे, ठीक आहे. उपमुख्यमंत्री तर झालेले आहेत. आणि 2023 मध्ये मग पक्ष फुटला. मग कुणाची राष्ट्रवादी? शेवटी कोर्टाने सांगितलं खरी राष्ट्रवादी अजित पवार यांचीच आहे आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले 2023ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, लक्षात आलं ना. त्यांचे सुद्धा महत्वाचे मंत्रीपद माहित पाहिजेत ना, कोणते कोणते मंत्री राहिलेत ते. उर्जा मंत्री राहिलेले आहेत, ते जलसंपदा मंत्री राहिलेले आहेत, त्यानंतर ते अर्थमंत्री म्हणून आता त्यांनी काम केलेले. हे महत्वाचे काही मंत्रीपद अजितदादा पवार यांनी भूषवलेले आहेत. हे त्यांचे महत्वाचे काही मंत्रीपद आहेत. 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. पहिले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाशिकराव त्रिपुडे होते आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते, हे तर तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर सुंदरराव सोळंके, रामराव आदी, गोपीनाथ मुंडे, लक्षात, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, RR पाटील, त्यानंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, असे आता महाराष्ट्राला 10 उपमुख्यमंत्री आतापर्यंत लाभलेले आहेत. किती? 10 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि मुख्यमंत्री लाभलेले ते कोण? 20. लक्षात आलं. मुख्यमंत्री किती लाभलेत? 20 आणि उपमुख्यमंत्री किती लाभले? 10. 10 दोन्ही 20 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मुख्यमंत्री पदाबद्दल अजून महत्वाचं सांगायचं झालं तर सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेले कोण येतं? वसंतराव नाईक, बरोबर आहे का? त्याच पद्धतीने अजून हे पण लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त वेळा 4 वेळा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. 4 वेळा. जास्त दिवस म्हणलं तर वसंतराव नाईक. तसंच अजून सांगायचं झालं तर सर्वात कमी काळ म्हणलं तर देवेंद्र फडणवीस, 2019ला जे शपथ घेतला होता, पहाटेचा शपथ होती तो. त्याच पद्धतीने महिला अजून एकही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली नाही. राज्यपाल झाल्या होत्या विजयालक्ष्मी पंडित, पण मुख्यमंत्री कोणी किंवा उपमुख्यमंत्री झालेले नाही. त्यामुळे त्याच्या बाबतीत मध्ये विचारलं जाऊ शकत नाही. नातेवाईकात सांगायचं झालं तर चुलता आणि पुतण्या दोघं मुख्यमंत्री झालेले आहेत. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा पुतण्या होता सुधाकरराव नाईक, ते सुद्धा मुख्यमंत्री झाले आणि बापलेख सुद्धा झाले. शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि अशोक चव्हाण सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अशा प्रकारे छोट्या मोठ्या गोष्टीवर
तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जाणार आहेत. त्यामुळे हे तिघं त्यांनी भूषवलेले पद, त्याच पण त्यांनी काही केलेले वेगवेगळे रेकॉर्ड हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. ठीक आहे, धन्यवाद.